नमस्कार. ठरलं तर मग ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये एकदम इंटरेस्टिंग अशा गोष्टी आपल्याला पाहायला मिळणार आहे. तेव्हा त्या गोष्टी पाहण्यासाठी आपण सगळेजण माझ्यासोबत शेवटच्या व्हिडिओपर्यंत राहा. आत्ता आपण बघत आहोत कोर्टामध्ये सगळी काही केस उभी आहे. अस्मितावरती इथे घाण आरोप लावण्यात आलेले आहे. तिने चैतन्यसोबत अफेअर केले असं सचिनचं म्हणणं आहे. ते कोर्टात त्याने सिद्धही केले व्हिडिओ दाखवून. तर आता कोर्टासमोर वकील म्हणतात की सचिनने जे जे सांगितलं ते सगळं सत्य आहे, तर त्याच्यानुसारच त्याला न्याय मिळावा. आता न्यायाधीश हे सगळं काही ऐकत असतात. आता न्याय करण्या अगोदर काही गोष्टींची जाच पडताळणी करायला पाहिजे असं न्यायाधीशांचं म्हणणं असतं. तर न्यायाधीश म्हणतात की आता सगळे पुरावे सगळं काही माझ्या डोळ्यासमोर आहे, पण आता आपण थोडा वेळ घेऊया आणि पुढच्या तारखेवर नंतर मी तुम्हाला सांगेल की ह्या सगळ्या गोष्टींचा काय निकाल लागला आहे. तोपर्यंत हे कोर्ट तहकूब होत आहे असं न्यायाधीश सांगतात. आणि न्यायाधीशांचा जो काही निर्णय असणार आहे तो पुढच्या हिअरिंगमध्ये सांगणार आहे. त्याच्यामुळे आत्ता तरी सगळ्यांसमोर प्रश्नचिन्ह आहे की न्याय काय मिळणार आणि कुणाला मिळणार. तशी तर केस एकदमच सरळ सचिनसाठी, कारण सचिनने सगळ्यांसमोर सगळे पुरावे दाखवून स्वतः इनोसंट आहे आणि अस्मिता कशी आहे हे सगळं सिद्ध केले. म्हणजे पोटगी न देताच एकदम साधं सिंपल पद्धतीने त्याला कोर्टाकडनं फारकत मिळणार असं त्याचं म्हणणं आहे. तो फार खुश आहे. तो आता अस्मिताला म्हणू लागला आहे की काही नाही गं, आता पुढे तुला काय वाटतं, तुझ्या बाजूने न्याय होईल, तुला भरगच्च पोटगी मिळेल, तू वाटतंच पा, तुला काही मिळणार नाही. कारण कोर्टाने सगळं काही माझ्या बाजूने ऐकले, सगळे पुरावे माझ्या बाजूने, तर माझ्याच बाजूने निकाल हे लागणार. अर्जुनला आता इथे हे नवू लागतो. सचिन, मला वाटायचं तू खूप मोठा असा वकील आहे, सगळ्या गोष्टींना तू सगळ्यांना खूप घाबरवतो, पण काही नाही रे, तू तर माझ्यासमोर एकदम लेचापेचा ठरला आहे. अस्मिता मात्र म्हणू लागते की तू स्वतःला समजतोस काय रे, इतके घाणेरडे आरोप स्वतःच्या बायकोवर लावताना तुला थोडीशीही लाज वाटली नाही. तर अर्जुन म्हणतो की याच्याशी बोलण्यात काही अर्थच नाही. आता याची जी काही आता गोष्ट घडणार ती पुढच्या हिअरिंगमध्ये याला पाहायलाच मिळणार आहे. तर अर्जुनला म्हणतो तू मला काय दाखवणार आहे तारे, अरे साधी तू माझी उलट तपासणीही घेतलेली नाही, तुझ्यात तेवढाही दम नाही, वकील म्हणून तुला काय जमलं आहे का, काही नाही. त्याच्यामुळे आता जे काय होणार ते माझ्या बाजूने निकाल लागून होणार असं इथे स्पष्ट सचिन हसत बोलत असतो. त्याला तर आता 75 ते 80% स्वतःच केस जिंकलं आहे हेही फील व्हायला लागले. आता अर्जुन मात्र म्हणतो की आम्हाला एवढ्या हलक्यात घेऊ नको, अजून खूप वेळ आहे आमच्याकडे. तरी त्या सचिन म्हणतो तुमच्या सगळ्या सुभेदारांची वाट लावण्यासाठी मी इथे आलो आहे आणि ती मी चांगलीच लावली आहे, हे तर तू आत्ता पाहिलंच आहे. तर तू आता काय पुरावे आणणार आहे आणि काय सिद्ध करणार आहे मी पाहतोच. अर्जुन मात्र आता म्हणू लागतो अस्मिताताई याच्या बोलण्याकडे कशाकडे लक्ष देऊ नको आणि स्वतःचं मन तर अजिबातच दुखवून घेऊ नको, चल बरं निघ इथून. तर आता सचिन मात्र म्हणत असतो हां आता माझ्यासमोर तुम्ही हारताय तर इथून निघणारच ना, निघा. फक्त आता माझा विजय बघण्यासाठी पुढच्या हेअरिंगला तयार राहा, कारण तुमच्या सगळ्यांची एकदम पुरेपूर वाट मी लावलेली आहे आणि लावलेलीच आहे. त्याच्यामुळे तुमच्या बाजूने निकाल लागेल अशी अपेक्षाही तुम्ही करू नका. जेलमध्ये मात्र प्रिया फारच टेन्शनमध्ये आहे, कारण तिला काहीही करून घरी कल्पनापर्यंत निरोप पोचवायचा आहे. ती प्रेग्नेंट आहे, अश्विनच्या बाळाची आई होणार आहे. म्हणजे कसं, कल्पनाला जेव्हा कळेल ना की अश्विनचं बाळ ह्या जगात येणार आहे, तेव्हा ती इमोशनल होईल, ती मला भेटायला येईल, माझ्या बाळाला मला इथनं बाहेर काढण्याचा प्रयत्न करेल, असं सगळं तिला वाटत असतं. तिच्या मैत्रिणीला ती सगळं काही बोलवूनही दाखवत असते. तर तिची मैत्रीण म्हणते मी खूप वेळापासून तुझ्याकडे पाहते, ती 4 नंबरची कैदी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला म्हणून हॉस्पिटलमध्ये गेली आहे, तेव्हापासून तू काहीतरी विचारत आहे, तर तुझ्या मनात नक्की काय चाललं आहे मला सांग. तर तिची मैत्रिणी ती सांगते की बघ ना, मला पण काही करून ना माझ्या घरच्यांपर्यंत पोचायचं आहे, त्यांना निरोप पोचवायचा की मी प्रेग्नेंट आहे, ते मला भेटायला आले पाहिजे. इथं तर काही येईन असे झाले, ते मी कितीतरी कॉल केले, पत्र पाठवलं, पण पुढचा पर्याय फक्त आता हॉस्पिटलमध्ये जाणं. म्हणजे कशी ते माझ्यापर्यंत धावत पळत येतील. तिची मैत्रीण म्हणते अरे अच्छा, एवढ्यासाठी तू कधीचं टेन्शन घेऊन बसली आहेस काय, मला सांग ना, मी तुला बरोबर हॉस्पिटलमध्ये पोचवते. पण नक्की काय करशील ग तू, असाही प्रश्न आता प्रियासमोर उभा आहे. तर तिची मैत्रीण तिला कानामध्ये कुजबुजून सांगू लागते प्लॅन काय आहे तिची मैत्रिणीने सांगितलेला असतो. आणि तिची मैत्रीण आता तिला म्हणते तू अजिबात काळजी नको करू, तुला मी हॉस्पिटलमध्ये पोचवते, तुझे घरचे पण तिथे तुला भेटायला येतील अशी सोय करते बघ. आता मग ती उठते, आजूबाजूला ती सगळीकडे पाहू लागते कोणी आहे की नाही. कॉन्स्टेबल वगैरे त्यांचा चक्कर चालू असतो ना, तर कॉन्स्टेबलचं चक्कर चालू नाही आहे हे पाहिल्यानंतर तिची मैत्रीण काय करते, तो पाण्याचा मटका असतो ना तो उचलते आणि तो उचलून अलगदपणे खाली जमिनीवर फेकते. आता फेकल्यानंतर तो
2-4 तुकडे त्याचे झालेले असतात, तुटलेला असतो. आणि मग तिची मैत्रीण तिला सांगू लागते, हे बघ माझा प्लॅन मी सांगितला ना तसं आपण आता करूया. म्हणजे नक्की काय करूया, तर प्रियाचा हात ती घेते आणि त्या मडक्याच्या तुकड्याने कापवून घेते. आणि तो कापल्यानंतर तिची मैत्रीण तिला सांगते, फक्त ॲक्टिंग कर, जास्त नाही कापलेला ना. तर ती म्हणते हो. आता इथे बेशुद्ध होण्याचं नाटक प्रिया करू लागते. आता इथे प्रियाची मैत्रीण जोरात आरडाओरडा करू लागते, कॉन्स्टेबल लवकर या लवकर या. मग कॉन्स्टेबल त्या दिशेने जातात आणि पाहतात तर काय, प्रिया जमिनीवर पडलेली आहे, हाताला रक्त येते. तर इथे ती सुसाईड करण्याचा प्रयत्न केला आहे म्हणून तिची मैत्रीण सांगू लागते. आता कॉन्स्टेबल लगेच तिला हॉस्पिटलला हलवतात, घरच्यांना निरोप देण्यासाठी कॉल करतात. आता इकडे काय आहे, घरी सगळेजण टेन्शनमध्ये असतात, सगळेजण कोर्टातून आलेले असतात. खरं तर कोणाला विश्वासच बसत नाही की सचिनसारखा व्यक्ती असं काहीतरी वागू शकतो इतका खालच्या लेवलला. आणि आपल्याला असं कसं जावई मिळालं ह्या गोष्टीचं दुःखही कल्पनाला वाटत असतं. आता इथे अर्जुन म्हणू लागला आहे की आई तू काळजी करू नको, त्याने इतके घाणेरडे आणि खोटे आरोप केले, इतक्या खोट्या गोष्टी त्याने तयार केल्या, ह्या गोष्टीवर माझा विश्वासच बसत नाही आहे. त्याच्यामुळे पुढे काय करावं ह्या गोष्टीसाठी मी आता थोडंसं थांबलो आहे. पण मी एक पाऊल मागं गेलो आहे तर मी ती धाव पुढे घेण्यासाठीच गेलो आहे ना. मी अस्मिताईला न्याय नक्की मिळवून देईल असं सगळ्यांना तो विश्वास दाखवत असतो. पण नक्की आता करायचं काय, एवढ्या खोटारड्या माणसाच्या खोटारड्या प्रश्नांसमोर आता काय उत्तर आणावं हेही प्रश्न तर आहेतच ना. तर अस्मिता म्हणते की मला त्या व्यक्तीबद्दल अजिबातच काही फिलिंग राहिलेली नाही. इतका घाणेरडा माणूस माझ्या आयुष्यात आलेला आहे, ह्या गोष्टीवर माझा विश्वासच बसत नाही. देवाकडे प्रार्थना करा, मला ह्या व्यक्तीपासून लवकरात लवकर सुटकारा मिळू दे. इथे मात्र सायली म्हणत असते की अहो तुम्ही काहीतरी करा आणि त्या सचिनला चांगला धडा शिकवा. त्याने इतके खोटे नाटे आरोप लावले अस्मिताईवर, हे मला पण सहन झालेले नाही. इतके घाणेरडे, इतके खालच्या लेवलचे. तितक्यात ना कल्पनाला कॉल येतो. सगळेजण म्हणू लागतात की कोणाचा आहे. तर कल्पना म्हणते माहीत नाही, अरे नंबर आहे. मग ती त्या कॉलवर ती बोलू लागते, तिकडचं बोलणं ऐकत असते आणि काय अशी जोरात हाक तिच्या तोंडातनं निघते आणि सगळेजण टेन्शनमध्ये येतात. अर्जुनला तर वाटतंय आता त्या जेलमधनं सतत ना प्रिया मम्मापर्यंत पोचण्याचा प्रयत्न करते, तिनेच काहीतरी निरोप पाठवला आहे बहुतेक मम्माला कळलं आज आता प्रिया प्रेग्नेंट आहे, आता काही खरं नाही. मग सगळेजण तिच्याजवळ जातात आणि काय झालं म्हणून विचारू लागतात, लवकर लवकर बोल ना मम्मा असं म्हणून अर्जुन आणि अश्विन तिला विचारू लागतात. अश्विनला काळजी वाटत असते, तू एवढी रडतेच काय, तुला काय निरोप आला आहे ते तरी सांग असं म्हणत सगळेजण तिला प्रश्न विचारू लागतात. आता इथे हंबरडा फोडत आपली कल्पना बोलू लागते, माझी मैत्रीण आहे ना, तिचा मुलगा तरुण 20 वर्षाचा, त्याचा ॲक्सिडेंट झाला आणि तो जागेवरच गेला आहे. ही गोष्ट कळल्यामुळे मला खूप धक्का बसला आहे. तर अश्विन म्हणतो चल मम्मा मी तुझ्यासोबत तुझ्या मैत्रिणीच्या घरी येतो. पण ती म्हणते नको, ह्यांना माझ्यासोबत पाठव आणि तू नको येऊ, आम्ही दोघं जाऊया माझ्या मैत्रिणीच्या घरी असं म्हणत आता इथे प्रतापरावांना फोन करून अश्विन बोलवतो आणि कल्पना त्यांच्यासोबत तिकडे सांत्वनाला गेलेली असते. आता सायलीला खरं तर टेन्शन आहे आपल्या नंदेचं म्हणजे अस्मिताचं. तिला ती विचारू लागते, तुम्हाला बरं वाटतंय ना, तू टेन्शनमध्ये तर नाही ना, तुला काय वाटते तू सांग, मन मोकळेपणाने माझ्याशी बोल. तर अस्मिता म्हणते की मी अजिबातच ढासळलेली नाही किंवा मी कमजोर पडलेली नाही, मी माझ्या मनाची तयारी ठेवली आहे, मी एकदम खंबीर आहे, खमकी आहे, माझ्या मुलासाठी मला आता जगायचं आहे, त्याच्यामुळे तू माझं टेन्शन घेऊ नको आणि त्या सचिनचा विचार मीही करत नाही, तूही करू नको असं सांगून ती आता इथे सायलीला सांगते की मी एकदम बरी आहे. आता इथे ती तिच्या खोलीमध्ये आरामाला जाते, सायलीलाही सांगते सायली तूही आराम कर. आता आपल्याला हेही पाहायला मिळणार की सचिन इतका खुश आहे ना, तो लगेच सगळी बातमी त्या साक्षीला फोन करून सांगू लागतो. कोर्टामध्ये त्याने केलेले पराक्रम, आसमीला कसं तोंड घशी पाडलं, त्याने सगळं काही आता वर्णन करून इथे साक्षीला सांगायला सुरुवात केलेली असते. आणि साक्षीला म्हणतो, हे बघ बेब, तू येईपर्यंत ना सगळी केस सॉल्व्ह झालेली असेल, माझी फारकत झालेली पण असेल आणि तू आली की मग आपण दोघंजणं छान लग्न करायचं, आपला संसार थाटायचा. हे सगळे स्वप्न आता सचिन इथे साक्षीला दाखवू लागला आहे. साक्षी ही म्हणते की मी आता माझी सगळी काळजी घेते, माझा चेहरा पूर्णपणे बदलल्याशिवाय मी काय वापस येत नाही आणि मी जेव्हा वापस येईल तेव्हा आपण दोघंजणं छान आपला संसार थाटू, तोपर्यंत तूही हे सगळं पटपट निपट. आणि साक्षीलाही सचिन सांगतो, गोळ्या औषधं वेळेत घे, स्वतःची काळजी घे आणि इकडची काळजी अजिबात करू नको, इकडे मी सगळं काही माझ्या मनासारखं मी सांगतो तसंच होणार आहे, तसंच सगळं करून ठेवतो. हे सगळं बोलणं त्या दोघांमध्ये चालू असतं. आता इथे सचिनला इतका आनंद होतो आहे की तो केस जिंकणार म्हणजे जिंकणार असं म्हणून तो आता फोन ठेवतो. आता पुढे काहीतरी करायला हवं म्हणून तो वकिलांना आता कॉल करतो. वकिलांना सांगू लागतो की आपण आज भेटूया,
पुढची जी काही आता वार करायची आहे अर्जुनवरती, त्या सुभेदारांवरती, त्याची आपण प्लॅनिंग करूया. खरं तर त्याच्या डोक्यात सगळे प्लॅन तयार आहे. आता त्या पद्धतीने आता नोटीस पाठवायची अस्मिताला, त्याच्यासाठी तो आता वकिलांना आत्ताच्या आत्ता भेटा म्हणून फोन करून कळवतो आणि ते भेटायला तयार होतात. घरी मात्र सायली टेन्शनमध्ये असते. कल्पना आलेली नाही आणि अस्मिताने जेवण केलेलं नाही. अर्जुन आणि अश्विन घरी नाही आहे, ते कुठेतरी गेले. प्रत्येकाची काळजी या मुलीच्या डोक्यामध्ये. सगळे काळजी करता करता आता ती स्वतःकडे लक्ष देत नाही. तरी ते प्रतिमा आत्या तिला काळजीने स्वतः जेवू घालतात आणि तिला समजवतात की तुझ्यासाठी पण आता खाणं गरजेचं आहे की नाही, तू पण 2 जीवाशी आहे, तुलाही वेळेत खायला हवं, स्वतःची तू पण काळजी घे ना, किती सगळ्यांचा विचार करणार आहे, असं म्हणत ती तिला एक एक घास भरवत असते. आणि जेवता जेवता सायली बडबड बडबड पण करत असते. आणि इथे ना सायली सगळ्या घराची काळजी करते. हे पाहून अस्मिता आणि सगळ्यांची काळजी पाहून खरं तर आपल्या प्रतिमात्याला तन्वीचीच काळजी वाटू लागलेली. आणि बोलता बोलता आपली प्रतिमात्या म्हणते की हे बघ, तू ना खूप सगळ्यांची काळजी करते, स्वतःकडे अजिबात लक्ष देत नाही आहे. तर सायली म्हणते बघा ना, मला सगळ्यांचं इतकं डोक्यात विचार होतो आहे, मला सगळ्यांची काळजी वाटते हो आत्या, म्हणून मला जेवण करावं असं पण वाटत नाही. आणि बोलता बोलता खात असते तर तिची जीभ खांडली जाते. तर इथे लगेचच प्रतिमा आत्या म्हणते अगं तन्वी गप्प बस गं, तू बोलते मग तुझी जीभ कातरली जाते, तुला जखम होते माहिती आहे ना, बडबड करत जाऊ नको. तर इथे सायली त्यांच्याकडे पाहू लागते आणि तन्वी अशी हाक मारली म्हणून इथे प्रतिमा आत्या म्हणू लागते बघ ना, लहानपणी ना तन्वी अशीच करायची, खूप बडबड करायची बोलता बोलता, पण मी तिला भरवायची, ती बडबड करायची आणि तिची पण जीभ अशीच खांडली जायची. आता तू तुझी काळजी घे बरं, मी तुला जिभेला ना तूप लावायला देते आणि तू ना जरा शांत हो बरं, सगळ्यांचा विचार करू नकोस. आता इथे तन्वी शांत होते. खरं तर प्रतिमा त्या मनातली मनात विचार करत असते की ही मुलगी ना सतत स्वतःची काळजी करत असते, काहीतरी करावंच लागेल, हिची पण काळजी घेणं गरजेचं आहे, हिला तेच समजत नाही, पण मी आता काहीतरी करतेच ह्या मुलीचं. आपल्याला इकडे पाहायला मिळतं की प्रियाना फार खुश असते तिच्या घरचे तिला भेटायला आले म्हणून. ती पाहू लागते दाराकडे, कोण आले कोण आले, तर समोरून येतात अर्जुन आणि अश्विन. डॉक्टर म्हणतात तुम्ही आहात का, तुम्ही यांचे कोण, तर ते सांगू लागतात की मी हिचा नवरा आणि मी धीर. प्रिया मात्र आता तोंड फिरवते. तरी ते अश्विन म्हणू लागतो तुला वाटत असेल की माझ्या मम्मापर्यंत तू पोचली आहेस, मग तीच भेटायला येईल, तिच्याच फोनवर तू फोन केला होतास ना, त्याच्यासाठीच तू इतके प्रयत्न करत होतीस ना. तर पोलिसांकडने ज्या वेळेला कॉल आलेला असतो ना, तर इथे त्या कॉलवरती अश्विन बोलत असतो. अश्विनने तो फोन तिच्या कल्पनाकडनं अगोदरच घेतलेला असतो, कारण ती सांत्वनाला जात असते ना. आणि तोच कॉल आता इथे त्याने उचलल्यामुळे त्याला माहिती मिळालेली असते आणि मग तो त्या ठिकाणी पोचलेला असतो. तो सगळं काही इथे प्रियाला सांगतो आणि प्रियाला म्हणू लागतो तू आणि आत्महत्या करशील, तू स्वप्नातही विचार करू शकतेस का, तू किती स्वतःवर प्रेम करते आणि स्वतःचा किती विचार करते हे कुणाला माहीत नाही आहे का, पण मला माहिती आहे ना तू स्वतःवर किती प्रेम करते, स्वतःला तू अजिबात मारू शकत नाही. तू हे सगळे जी नाटकं करते ना घरातल्यांना इमोशनल करण्यासाठी, तुला वाटतं आहे की घरच्यांना कळलं की घरचे सगळेजण तुझी काळजी घेण्यासाठी येतील, तुला इथनं बाहेर काढतील. तर इथे ती म्हणू लागते की अरे अश्विन मला समजून घे, तू मला समजून घेत नाही, तू मला त्याच्यामुळेच मी माझा जीव देण्याचा प्रयत्न केला आहे. तू अर्जुन तू तरी समजणार आहे, सगळ्यांना सांग ना, घरच्यांना इथे आण ना, माझ्या बाळाचा तरी विचार करा ना, असं म्हणत ती इथे गयावया करू लागते. तर अश्विन म्हणतो तुझी ही जी सगळी नाटकं आहे ना, ही मी चांगलीच ओळखतो आणि तू आणि तुझं होणारं बाळ हे तुझं नशीब समज आणि तुझ्या बाळाचं नशीब समज, आम्ही त्याच्यात पडणार नाही, आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही, असं चक्क अश्विनने नकार देत इथे प्रियाला सांगितलं आहे की तू तुझी काशी तिकडंच करायची, आपल्याला अजिबात सांगायचं नाही. माझ्या घरच्यांपर्यंत पोचण्याचा जो प्रयत्न तू करते ना, तो मी कधीच यशस्वी होऊ देणार नाही आणि माझ्या आईवडिलांपर्यंत किंवा कुणापर्यंतही हा निरोपच पोचू देणार नाही. घरच्यांच्या आड मी उभा आहे आणि तुला पहिले माझा सामना करावा लागेल. आणि डॉक्टरांनाही आता इथे अश्विन विचारू लागतो तुम्हाला काय वाटतं ही आत्महत्या करण्याचा प्रयत्न करते, किती डीप कट मारण्यासाठी किती डीप कट मारायला लागतं माहिती आहे, मला पण माहिती आहे, मी पण डॉक्टर आहे ना. तर इथे डॉक्टर म्हणतात काही नाही, वरचेवरच खर्चडलेले. तर इथे अर्जुन म्हणतो हे बघ तुझे जे प्रयत्न चालले ते आत्ताच्या आत्ता बंद करायचे, आमच्या घरच्यांपर्यंत पोचण्याचा अजिबात प्रयत्न करायचा नाही आणि तू आणि तुझं बाळ त्यांचं नशीब आणि ते काही करायचं तू तिकडेच करायचं, असं इथे स्पष्ट सांगत आम्ही तुझ्या कुठल्याही प्रकारे मदतीला येणार नाही, असंही अर्जुन आणि अश्विन स्पष्टच सांगतात. इथे गयावया करण्याची नाटकं आपली प्रिया करू लागते. आता प्रियाच्या ह्या सगळ्या नाटकांना कोणी भीक घालत नाही बरं. आणि तिचा नवरा तर तिला स्पष्टच सांगतो तू आणि ते तुझं बाळ तिकडंच काशी कर, आमच्यावरती तू तुझं कसल्याही प्रकारचं ओझं लादण्याचा प्रयत्न करायचं नाही.
आता आपल्याला इकडे पाहायला मिळते की घाईघाईने एकदम पळत पळत चैतन्य घरी आलेला असतो आणि अर्जुन कुठे विचारू लागतो, तर अर्जुन घरी नाही आहे. तर सगळेजण विचारतात की तुझ्या चेहऱ्यावर खूपच जास्त काळजी दिसते, तू काय एवढा काळजीते, काय झालं आहे का? तर आता इथे तो सांगू लागतो की हे बघा मोबाईलवरती फेसबुक आणि इकडे जिकडे अशी पोस्ट इथे आपल्या सचिनने टाकली आणि काय टाकली हेडलाईन, सुभेदारांनी फसवलेलं जावयाला, अशी हेडलाईन. आता हे जेव्हा पूर्ण वाक्य सायली वाचायला सुरुवात करते, इतका मोठा निबंध लिहिला आहे सचिनने स्वतःबद्दल. वा बघा हां, आता निबंधात काय काय लिहिले. मी सचिन, मी सुभेदारांचा जावई. माझं लग्न झालं त्यावेळेला मी US ला कामाला होतो, त्यामुळे माझे जावई म्हणून सुभेदार फार कौतुक करायचे. माझी बायको लग्नाच्या काही दिवसांनी माझ्याकडे आली, माझ्या पैशावरती तिने इथे US फिरलं, मौज मजा केली. पुन्हा ती वापस गेली, त्याच्यानंतर माझी नोकरी गेली, मग मी वापस घरी आलो. हे काढल्यानंतर सगळेजण माझी दुडूदुडू करू लागले, कोणी माझ्याशी नीटसं बोले ना, माझ्याशी कोणी चांगलं वागे ना. आणि त्याच्यानंतर माझ्या बायकोला मी पैसे द्यायचं बंद झाले, तर माझ्या बायको माझ्यावर चिडचिड रागराग करायला लागली. तिच्या घरचे पण तिला कान भरून सांगायला लागले की याच्यापासून दूर राहा, काही कामाचं राहिलेलं नाही, याच्याकडे पैसा अडका काही नाही आहे, तू स्वतःचे पैसे त्याला देऊ नको, कारण तिने एकदा दोनदा मला पैसे दिले होते, मला गरज होती म्हणून. हे सगळं तो आता निबंधासारखं लिहून काढलेलं त्यांनी फेसबुकवरती पोस्ट टाकलेली. आता हे सगळं पाहिल्यानंतर सगळ्यांना इतकं आश्चर्य वाटतं की हा माणूस किती नालायक आहे, सुभेदारांची बदनामी करण्याचं एकही चान्स सोडत नाही, स्वतः किती इनोसंट आहे आणि सांगतो की सुभेदार मला माझ्या बायको आणि माझ्या मुलाला भेटू पण देत नाही, मला न्याय हवा आहे, असं म्हणत पोस्ट टाकली त्याने. हे सगळं पाहिल्यानंतर सगळ्यांचा संताप होतो, तळपायाच्या आग मस्तकाला गेलेली प्रत्येकाची. आता इथे सायली अर्जुनला म्हणू लागते की हे बघा, हा जो मूर्ख माणूस जे काही करतोय ना, त्याला आता चांगला चपराक द्यायला हवा आणि तुम्ही तो द्याच. आता अर्जुनने चांगलीच भक्कम अशी न्यूज शोधून काढली आहे, कारण सचिनच्या आईवडील वृद्धाश्रमात आहे ना, तिथे जाऊन सचिन भेटतो आणि आपला अर्जुन त्यांना भेटतो आणि सचिनच्या समोर कोर्टात घेऊन येतो आणि कोणी नेऊन सोडलं हे स्वतः आता त्याचे आईवडील सांगतात की आम्हाला सचिनने स्वतः वृद्धाश्रमात नेऊन टाकलं आणि त्याची कारणं, त्याचे घरही त्यांनी विकलं, हे सगळं काय आता कोर्टासमोर सिद्ध झाले. आणि स्वतः त्याचे आईवडील तेव्हा कोर्टात सांगतात ना हा खोटारडा आहे, तेव्हा कोर्ट काय निर्णय देणार हे पाहण्यासारखं आहे बरं का पुढे. आणि आता लहानपणीची तन्वीची ना शुभंकरोतीची कॅसेट मिळाली आणि प्रिया आपली सायली ती ऐकत असते, प्रतिमा पण ऐकत असते आणि बोबड्या आवाजातली आपली तन्वी कशी शुभंकरोती म्हणते, हे सगळं ऐकताना कळत न कळतपणे सायलीला आता ते लहानपणीचे क्षण आठवू लागतात आणि तिच्या डोक्यामध्ये एक तिडीक जाते, एकदम चक्कर आल्यासारखं होतं. चला तर मग आता पुढे जे काही होणार आहे, जे काही ट्विस्ट येणार आहे, त्यातनं आपली सायली स्वतःचं अस्तित्व शोधून काढू शकते का, हे सगळं काही पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, म्हणजे पुढे येणारे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल. आपण पुन्हा भेटूया, तोपर्यंत घेऊया छोटीशी विश्रांती. धन्यवाद.